मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। जत तालुक्यातील ऊसतोड कामगारांना स्थलांतरणामुळे गाव उजाड, किरकोळ दुकानदारांचे उत्पन्न घटणार। जत तालुक्यातील अंदाजे 40,000हून अधिक ऊसतोड मजूर सध्या सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील साखर कारखान्यांकडे मजुरीसाठी रवाना होत असून त्यामुळे तालुक्यातील अनेक गावं अक्षरशः ओस पडली आहे। गावात शेतांमध्ये, वाड्यांवर आणि किरकोळ बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पसरल्याचं चित्र दिसून येते। दरवर्षी गळीत हंगामाच्या प्रारंभी जत तालुक्यातील ऊसतोड मजूर मोठ्या प्रमाणात बाहेरगावी जातात। यावर्षी मोठ्या प्रमाणात मजूर आपल्या कुटुंबासह ऊसतोडीच्या मजुरीसाठी निघाल्यानं गावातील उलाढाल थांबणार आहे। या स्थलांतरणाचा परिणाम थेट गावातील किरकोळ व्यवसाय, चहाचे हॉटेल, दैनंदिन किराणा दुकाने, भाजी विक्री तसेच लहान व्यापाऱ्यांवर होत आहे। स्थानिक व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ऊसतोड मजूर गेल्यानंतर गावात खरेदीदारच उरले नाही। अनेक दुकानदार दिवसभरात फक्त काहीशे रुपयांचीच उलाढाल होत असल्याचं दिसतंय। काही व्यापाऱ्यांनी तर हंगामभर आपली दुकानं तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला। जत तालुक्यातील उमदी, मुचंडी, संख, माडग्याळ, करजगी, भिवर्गी, कोत्याव, बोबलाद, बोरगी आणि डफळापूर परिसरातून मोठ्या प्रमाणात ऊसतोड पथके कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात गेली आहेत। ही परिस्थिती नोव्हेंबर ते मे अखेरपर्यंत कायम राहणार असल्यानं स्थानिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे। ग्रामीण भागातील रोजगारांची कमतरता, शेतीतील मजुरी दर कमी असणे आणि ऊसतोडीची तुलनेनं चांगले मोबदले मिळणे या कारणांमध्ये मजूर वर्षानुवर्ष हंगामी स्थलांतरणाकडे आकर्षित होतात। मात्र यामुळे गावची लोकसंख्या तात्पुरती कमी होत असून शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थितीही घटत आहे। स्थानिक समाजसेवकांच्या मते ऊसतोड मजुरांसाठी पर्यायी रोजगार निर्मिती व कारखान्यांमार्फत सुरक्षा उपाययोजना राबवणं गरजेचं आहे, अन्यथा या स्थलांतरणाचे दुष्परिणाम ग्रामीण जीवनावर अधिक गडद होतील।